जे यूट्यूब चॅनलच्या नावाखाली रोकठोक न्यूज आहे, अजून एक पुणे प्रवाह, असे 2 चॅनलवाले, एक तर अनिल मोरे आणि दुसरा आहे तुषार पायगुडे आणि तिसरा आहे जनार्दन दांडगे. आता असे हे 3 जे यूट्यूबर आहेत, या 3 यूट्यूबरांनी कमीत कमी कोट्यावधीचा या प्रशांत गवळीकडनं यांनी खंडणी स्वरूपात जे काय घेतलेलं आहे, 10 तोळ्याच्या अंगठ्या, महागड्या गाड्या, सोसायट्यामध्ये फ्लॅट, रो हाऊसेस. आता आम्ही जॉईंट CP साहेबांना पत्र दिलेलं आहे, त्यांच्या सगळ्या गोष्टी आम्ही सगळे पुराव्यानिश्चित, त्यांच्या ऑडिओ व्हिडिओ सगळे आम्ही दिलेले आहेत. लवकरात लवकर त्यांना अटक करावी आणि प्रशांत अनिल गवळीबरोबर सहआरोपी करावं. इतक्या भरारीने आलिशान राहणं, खाणं, पिणं यांच्यात कसं काय बदल झालेला आहे, या महागड्या गाड्या, महागडे बंगले, महागडे फ्लॅट्स, महागडे ऑफिसेस, या सगळ्यांची चौकशी करून गुंतवणूकदारांना न्याय मिळवावा, यासाठी आम्ही CP साहेब, जॉईंट CP साहेबांना आम्ही पत्र देऊन त्यांना लवकरात लवकर कार्यवाही करण्यास सांगितले. या गुंतवणूकदारांनी या प्रशांत अनिल गवळी यांच्या ज्या खोट्या कंपन्या होत्या, ज्या शेतीच्या माला डबल करतो असं सांगणाऱ्या, ह्या ज्या गुंतवणूकदाराची पिळवणूक झाली, फसवणूक झाली, अशांना न्याय देण्यासाठी आम्ही नेहमी तुम्ही पाहिलं असेल की गेल्या 1 महिना झाला आम्ही प्रयत्न करतो आहे. त्यातल्या त्यात आता आमच्या हाती लागलेले न्यूज म्हणजे ज्या आपण विचार सांगतो की बाबा लोकशाहीचा 4था स्तंभ म्हणून जे यूट्यूब चॅनलच्या नावाखाली रोकठोक न्यूज आहे, अजून एक पुणे प्रवाह, असे 2 चॅनलवाले, एक तर अनिल मोरे आणि दुसरा आहे तुषार पायगुडे आणि तिसरा आहे जनार्दन दांडगे. आता असे हे 3 जे यूट्यूबर आहेत, या 3 यूट्यूबरांनी कमीत कमी कोट्यावधीचा या प्रशांत गवळीकडनं यांनी खंडणी स्वरूपात जे काय घेतलेलं आहे, त्यांच्या सर्व प्रॉपर्ट्या काय काय आहे, पुढचं या 25 आणि 26च्या सुरुवातीला तुम्ही जर बघाल तर तुमचे यांचे सगळे अकाउंट चेक कराल तर तुमच्या लक्षात येईल की 4 दुकानं, ब्रॉन्ड कॉचच्या नावाखाली इतकं मोठं स्टुडिओ, आज 10 तोळ्याच्या अंगठ्या, आज महागड्या गाड्या, आज नाही म्हटलं तर आज त्या मोठमोठ्या सोसायट्यामध्ये फ्लॅट, रो हाऊसेस, टोलोनी काळभोरपासून असे कुठल्याच गोष्टी तुम्हाला न आढळणार होणार नाही. कारण तुम्हाला सगळ्या गोष्टी, आता आम्ही जॉईंट CP साहेबांना पत्र दिलेले आहे, त्यांच्या सगळ्या गोष्टी आम्ही सगळे पुराव्यानिश्चित, त्यांच्या ऑडिओ व्हिडिओ सगळे आम्ही दिलेले आहेत. लवकरात लवकर त्यांना अटक करावी आणि प्रशांत अनिल गवळीबरोबर सहआरोपी करावं आणि त्यांच्याकडं प्रशांत गवळीच्या माध्यमातून जे काय त्यांनी काही खंडणी यूट्यूबच्या नावाखाली खोट्या ही बातम्या बनवून ते काय घेतलेलं आहे त्यांच्याकडनं गबाळ, ते गबाळ सगळे इथं जमा करावं आणि गुंतवणूकदाराला ते मिळावं लवकरात लवकर. या उद्देशाने आम्ही आज जॉईंट CP साहेबांना पत्र दिलेलं आहे. एकदम ठाम भूमिका आहे. ह्या तिन्ही आरोपींना अटक करून तात्काळ यांच्या सगळ्या अकाउंटची चौकशी करण्यात यावी. यांना आलेल्या पैसा लेनदेन कुठल्या माध्यमातून आले, इतक्या भरारीने आलिशान राहणं, खाणं, पिणं यांच्यात कसं काय बदल झालेला आहे, या महागड्या गाड्या, महागडे बंगले, महागडे फ्लॅट्स, महागडे ऑफिसेस, या सगळ्यांची चौकशी करून गुंतवणूकदारांना न्याय मिळवावा, यासाठी आम्ही CP साहेब, जॉईंट CP साहेबांना आम्ही पत्र देऊन त्यांना लवकरात लवकर कार्यवाही करण्यास सांगितले. त्याचप्रमाणे त्याचा जो मेव्हणा आहे, मेव्हण्याला पण आम्ही सांगितलेलं आहे की मेव्हण्याच्या नावावरती प्रशांत अनिल गवळींनी त्याला पावर पटणे दिली. तो आताही तो शेतजमीन इकडं तिकडं विक्रीच्या माध्यमात मागं लागलेला आहे, त्याला लवकरात लवकर अटक करावी, त्याच्यावर गुन्हा दाखल करावा. त्याचप्रमाणे त्याची प्रशांत अनिल गवळीची मिसेस, त्याच्यावर गुन्हा दाखल आहे, अजून अटक करत नाही. त्यानंतर त्याच्याबरोबर 3 संचालक आहेत, त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे, या 4ही लोकांना अजून अटक करत नाही. या गोष्टीचा बी आम्ही खुलासा मागितलेला आहे. लवकरात लवकर ह्या सगळ्या गोष्टींच्यावरती तातडीने कार्यवाही व्हावा आणि गुंतवणूकदाराला न्याय मिळावा. जर हा न्याय 4-5 दिवसात, 8 दिवसात नाही मिळाला तर आमची भूमिका ठाम आहे. आम्ही विधान भवनावर घेरावा घालणार आणि आम्हाला या गुंतवणूकदाराला न्याय मिळवून देणार म्हणजे देणार.